जो प्रमुख पाहुण्यांना मानवंदना देत पुढे सरसावणाऱ्या पथकापासून मानवंदनेसाठी सज्ज झालेलं पथक आहे QRT क्विक रिस्पॉन्स टीम परिवीक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक भारत बनवे यांच्या नेतृत्व या पाठोपाठ मानवंदनेसाठी सज्ज झालेले आहे रत्नागिरी पोलीस मुख्यालय महिला पथक आणि या पथकाचं नेतृत्व करतात परिवीक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक कमल बिघाळे आणि त्यांना सहकार्य लाभले ते परिवीक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक ज्योती चव्हाण यांचं पथक सर्वांच्या अंगावरती रोमांच उभं करणारं सर्वांच्या अंगावर मातृभूमीच्या बद्दल जाणीव निर्माण करणारं असं पथक या बँड पथकाचं नेतृत्व करतात शानदार संचालन चाललंय आपल्याकडून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय आणि हा प्रतिसाद आपण टाळ्याच्या कडकडाटात करणार आहोत सर्वांनी प्रचंड टाळ्याच्या कडकडाटात त्यांचं स्वागत करायचे होमगार्ड पथक महाराष्ट्र बटालियन सिंधुदुर्ग NCC आर्मीचं पथक या ठिकाणी पाहुण्यांना मानवंदनेसाठी पुढे सरकवत आहेत आणि त्याचं नेतृत्व करतात विनायक शेवडे आणि सुपरन्युमरी म्हणून काम करतात ओंकार सागवेकर अतिशय सुंदर संचालन ही पडलीच पाहिजे पाठोपाठ नंबर 2 महाराष्ट्र नेव्हल युनिट मोक्तेपॉलिक रत्नागिरी ज्याचं नेतृत्व करत आहे दुर्गांकुर साळके आणि त्याला सहाय्य करत आहे आदित्य शिवगण अतिशय सुंदर असं त्यांचं संचालन पाहुण्यांना मानवंदना देण्यासाठी पुढे सरसावत होता याचं नेतृत्व करत आहे श्रेया शिवलकर आणि सुपरन्युमरी म्हणून काम करते पूर्वा आंबरे विद्यार्थी तसेच राष्ट्रप्रेमाचे धडे घेऊन हे पथक ही वेगवेगळ्या प्रकारची पथकं या ठिकाणाहून मानवंदना विद्यालय आणि विद्यालयाचं नेतृत्व करते श्रुतिका पवार सुपरन्युमरी म्हणून काम बघते पूर्वा मांडवकर राष्ट्रध्वज प्रमुख पाहुण्यांना मानवंदना देत पुढे सरसावणारं गोदुताई जांभेकर विद्यालयाचं हे पथक या पथकानंतर त्याच्या पाठोपाठ नंबर 2 मॅडम आणि त्याला सहाय्यक म्हणून सुपरन्युमरी म्हणून काम करतोय साहिल वस्ता स्कूल रत्नागिरी यांचं NCC पथक मानवंदना देण्यासाठी पुढे सरसावत आहे त्याचं नेतृत्व करतोय अरसलान मुकादम आणि साहिल वस्ता हर्षवर्धन तामणकर आणि त्याला सहाय्य करते राधिका घारपुरे पटोया स्कूलच्या या पाहुण्यांना मानवंदना देण्यासाठी पुढे सरसावत आहे याचा प्लाटून कमांडर आहे स्नेहा डोंगरे आणि सुपरन्युमरी म्हणून काम पाहते ती ईश्वरी सावंत नेहा डोंगरे यांच्या रत्नागिरी सिटी मानवंदनेसाठी सज्ज झालेली आहे राष्ट्रध्वज प्रमुख पाहुण्यांना मानवंदनेसाठी सज्ज झालेल्या या पथकाचं नेतृत्व करतो अंश भोळे सुपरन्युमरी म्हणून काम पाहतो नील भांडारे राष्ट्रध्वज प्रमुख पाहुण्यांना मानवंदना देत पुढे सरसावणारं हे पथक या पथकानंतर पाठोपाठ बी रेडी बी प्रिपेअर अशा प्रकारच्या ध्येयासाठी समोर जाताना गाईडचं हे पथक याचं नेतृत्व करते फातिमा होडेकर आणि मोमीन भाटकरला सहाय्य करते प्रमुख पाहुण्यांना मानवंदना देण्यासाठी पुढे सरसावणार हे गाईडचं पथक संचलनात सहभागी झाले हरित सेना मराठा मंदिर अवघे देसाई हायस्कूलचं पथक या पथकाचं नेतृत्व करते सुगदा गावकर रिया खेत्री यांच्या सहकार्याने राष्ट्रध्वज प्रमुख पाहुण्यांना मानवंदना देत पुढे सरसावणारं हरित सेना पथक आणि या पथकापाठोपाठ SPC अंतर्गत चालणारं नवोदय विद्यालय राजापूर पडवे आणि या पथकाचं नेतृत्व करतंय विवेक पडवी आणि अथर्व पाटील अभिमान असणारा माही मानवंदनेसाठी सज्ज झालाय माही याने आतापर्यंत 10 गुन्हे उघडकीस आणून आरोपी जेरबंद करण्यास मोलाची मदत केली आहे त्यामध्ये माही याने आरोपीचा भाग काढून आरोपी शोधून उल्लेखनीय कामगिरी करून रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाची मान उंचावेल असं काम केलं आहे अतिशय सुंदर अशी मानवंदना माहीकडून झालेली मानवंदना आणि या पाठोपाठ पुढे सरसावते या पाठोपाठ
फोरेन्सिक लॅब याचे मानवंदनाने झालं सोडवणे कसं मानवंदनातून पुढे सरसावले या पाठोपाठच फोरेन्सिक लॅब फोरेन्सिक लॅब मध्ये श्री कांबळे श्री दाभाडे यांच्या सहकार्याने ही लॅब याच्यात सहाय्य झालेली आहे। अत्याधुनिक सगळी यंत्रणा यामध्ये उपलब्ध आहे। ज्या वेळेला अतिशय बिकट प्रसंग येतो त्यावेळेला या लॅबचा खूप मोठा उपयोग केला जातो आणि या पाठोपाठच नगर परिषदेची सुविधा उपलब्ध करून देणारं अग्निशामक दलाचा ही फायर फायटर या संचलनात सहभागी झाले। राष्ट्रध्वज प्रमुख पाहुण्यांना मानवंदना देणे पुढे सरकारने या पाठोपाठ 108 अँब्युलन्स आणि सर्वच नागरिकांना विनंती आहे की 108 अँब्युलन्स ज्या वेळेला रस्त्यावरून धावत असते त्यावेळेला त्या आणीबाणीची परिस्थिती नक्कीच असते ती लक्षात घ्या आणि हे वाहन ज्या वेळेला रस्त्यावर असेल तर एक आपली जबाबदारी आहे की आपण त्याला वाट करून द्यायचे आणि या पाठोपाठच कृषी तंत्रज्ञान आणि त्याचा कृषी विभागाचा हा चित्ररथ अनेक आपल्या योजना घेऊन या चित्ररथ हा सहभागी झालेला या संचलनामध्ये आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 ही त्यांची संकल्पना आहे आणि याच्यात सहभागी झालेला हा कृषी दलाचा चित्ररथ। यानंतर पुढचा चित्ररथ मराठा मंदिर ग्लोबल इंग्लिश मीडियम स्कूल नारी शक्तीचं प्रदर्शन घडवणार हा चित्ररथ या ठिकाणी प्रदर्शन होतोय सादर होतोय। मराठा मंदिर ग्लोबल इंग्लिश मीडियम स्कूल राज्य संकल्पना आहे मैत्री बचाव बेटी पढाओ या संकल्पनेला या चित्ररथ सहभागी झालेला आहे। विविध व्यक्तिरेखा या महिलांनी आपलं कर्तृत्व सिद्ध केलं आणि एक आदर्श समाजात पुढे निर्माण केला अशा विविध व्यक्तिरेखा या ठिकाणी या मराठामध्ये ग्लोबल स्कूलनं सापडण्याचा प्रयत्न केला आणि शानदार एका चित्ररथाचं संचलन या ठिकाणी होत आहे। भारत मातेच्या सुकन्या ज्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर नव्हे तर जागतिक स्तरावरती आपला ठसा उमटवलाय त्यांच्या प्रतिनिधींसह जिवंत पुतळे या त्याच्यात उभे आहेत। मुलगी वाचवा आणि मुलगी शिकवा हा एक संदेश त्यांनी यातून दिलेला आहे। हा चित्ररथ पुढे सरसावतो आणि या पाठोपाठच सहभागी झालाय शिक्षण विभागाचा चित्ररथ। आपल्या रत्नागिरीतील जिल्हा परिषद शाळेतील जवळजवळ 27 विद्यार्थी नासा व इस्रो या ठिकाणी भेट देण्यासाठी जात आहेत। या चित्ररथामध्ये अंतराळयानाची प्रतिकृती सादर होताना दिसत आहे। यांचं नेतृत्व आपल्या रत्नागिरी तालुक्यातील 3 विद्यार्थी करत आहेत। असा एक सुंदर चित्ररथ शिक्षण विभागाचा प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद रत्नागिरीचे गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी विविध उपक्रम असा एक आशय असा एक सुंदर विषय घेऊन आपल्या समोर हा चित्ररथ या ठिकाणी सादर होतो। थोर गणित तज्ञ भास्कराचार्य आपल्या शिष्यांना गणिताचे धडे देत आहेत। या चित्ररथामधून आपल्याला ते पाहावयास मिळेल। देश हा देव माझा आपला भारत जागतिक पातळीवर विविध क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करत आहे। आपल्या भारत मातेला वंदन करणं आपली परंपरा याचबरोबर आपल्या कोकणातील लोककला जाकडी नृत्य व कोळी नृत्य तसेच देशी नृत्य यांचं सादरीकरण आपल्या समोर अतिशय आनंदात आणि जोशाने होत आहे। ही छोटी छोटी विद्यार्थी रेशीम खेळताना दिसत आहेत। कोकणातील ही लोककला 7 समुद्रा पार पोचली आहे याचा आपल्या सर्वांना सार्थ अभिमान आहे। या चित्ररथामध्ये हत्तेरी गरबा केंद्रातील शिक्षक पारंपरिक वेशभूषेमध्ये संचलन करताना दिसत आहेत। या ठिकाणी कोकणाचे पारंपरिक नृत्य या ठिकाणी सादर होत आहे। या चित्ररथाच्या रागात जोरदार टाळ्या या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी या सगळ्या चित्ररथासाठी सगळ्या प्रेक्षकांनी वाजवावं आणि यांचा उत्साह निर्माण करावा। लोककलाचं एक वैशिष्ट्य आहे आपल्याला त्याची जाणीव खूप कमी असते परंतु लोककला या शारीरिक तंदुरुस्ताने म्हणून वापरल्या गेल्या होत्या। त्यातून मिळते लवचिकता कंठरपणा आणि प्रसंगी योग्य निर्णय घेण्याची क्षमता
आपल्या कोकणामध्ये आहेत आणि त्या काही खेळांचे अगदी बेसिक म्हटलं अशा हालचाली या खेळांमधून होतात. असं हे जागृत नृत्य अतिशय सुंदर असं जागृत नृत्य आपण या ठिकाणी पाहतो आहे. त्यामध्ये समानता साधली आहे. प्रेक्षकांकडून त्याला नक्कीच साथ मिळावी अशी अपेक्षा आहे. तशाच टाळ्यांचा गडगडाट झाला. तुम्ही रिस्पॉन्स द्यायचा बघा. या नृत्यामध्ये माझ्या मुली सुद्धा मागे नाही. अतिशय सुंदर असं नृत्य या ठिकाणी जागृत नृत्य आपण पाहत आहोत. अतिशय सुंदर असं नृत्य पारंपरिक रत्नागिरीची ही लोककला या ठिकाणी या विद्यार्थ्यांनी सादर केली आहे. त्याचबरोबर पाठीमागे छान कोळी वेशातले सगळे छोटे छोटे विद्यार्थी. आम्हाला लाभलेला हा समुद्र किनारा आणि या समुद्रातली लूट आम्ही लुटत असतो आणि त्याच्यावरच आमचा जीवन चरित्र आम्ही चालवत असतो. आणि हा चालवणारा समाज म्हणजे आमचा कोळी बांधव आणि या कोळी बांधवांचं पारंपरिक नृत्य आणि त्या वेशभूषेमध्ये सहभागी झालेले आमचे छोटे कलाकार. अतिशय सुंदर असं संचलन आणि त्यानंतर सादरीकरण केलेले चित्ररथ. शानदार संचलन संपन्न झालेलं आणि यानंतर सन्माननीय पालकमंत्री साहेब यांनी आपल्याला संबोधित करणार आहेत. तरी मी त्यांना विनंती करते की त्यांनी प्रजासत्ताक दिनाचा संदेश द्यावा. भारतीय प्रजासत्ताकाच्या 73व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मी समस्त रत्नागिरीकरांना, रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिक बंधू भगिनींना, कोकणातील सर्व जनतेला मनापासूनच्या हॅलो. जिल्ह्याच्या या मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळ्यास उपस्थित सन्माननीय स्वातंत्र्य सैनिक, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, सर्व अधिकारी, सर्व कर्मचारी, पत्रकार बंधू, युवा मित्र, विद्यार्थी या सर्वांनाच मी मनापासून प्रजासत्ताक दिनाच्या पालकमंत्री या नात्यानं शुभेच्छा देतो. रत्नागिरी जिल्हा हा नररत्नांची भूमी आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना आजच्या या प्रजासत्ताक दिनी या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपले आयुष्य वेचले आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले अशा सर्वांचे स्मरण या मंगलदिनी आपण सर्वांनी मिळून करूया. पाहतोय एका जिल्ह्यातील नामांकित स्कूलची स्कूल बस ही नेहमीप्रमाणे मुलांना शाळेत सोडण्यासाठी जात आहे. आपण पाहतोय स्कूल बस नेहमीप्रमाणे नेहमीच्या रूटला जात आहे. त्याचवेळी कमी वर्दळीच्या ठिकाणी अचानक एक सुमो गाडी आपण पाहतोय ती देखील
मार्गात मुद्दामून अडथळा निर्माण करून बस थांबवण्याच्या इराद्याने त्याने ती गाडी रस्त्याच्या मध्ये उभी केलेली आहे. स्कूल बस मधील चालक यांना पुढे होणाऱ्या प्रसंगाची जाणीव नसल्याने ते खाली उतरून तुम्ही गाडी का थांबवली आहे, आम्हाला स्कूलला जायला उशीर होत आहे अशी विचारणा त्यांना करायला गेले असता 2 बंदूकधारी यांनी अचानक अतिरेकी खाली उतरलेला आहे. त्यापैकी एकाने चालक यांना धमकावून गाडीत बसण्यास सांगितलेलं आहे. दुसऱ्या अतिरेक्याने स्कूल बस मधील मुलांना घाबरवण्याच्या उद्देशाने गाडीमध्ये चढलेला आहे आणि अतिरेक्याने त्या बसचा ताबा घेतलेला आहे. आपण पाहतोय सदर अतिरेकी स्कूल बस ताब्यात घेऊन तिथून निघून जात आहेत. स्कूल बस निघालेली आहे. अतिरेक्याने त्या स्कूल बसचा ताबा घेतलेला आहे. स्कूल बस हायजॅक करून आपण पाहतोय घाबरवण्यासाठी, लोकांमध्ये घबराट निर्माण करण्यासाठी स्कूल बस मधील अतिरेक्यांनी ग्रेनेड फायर केलेले आहेत आणि स्कूल बस ही अज्ञात ठिकाणी घेऊन जात आहेत. स्कूल बस मधील मुले खूप घाबरलेले आहेत. त्यांना नक्की काय झाले आहे आणि आता पुढे काय होणार आहे याची कल्पना नसल्याने संभ्रमित होऊन मदतीसाठी मोठ्याने आरडाओरड करीत आहेत. आपण पाहतोय अतिरेक्यांनी त्यांची गाडी निर्जन स्थळी आणून उभी केलेली आहे. स्कूल बस हायजॅक करण्याचे कारण अजून स्पष्ट नसले तरी अतिरेक्यांनी लोकांमध्ये घबराट निर्माण होऊन दहशत माजावी आणि त्याद्वारे प्रशासनाला आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी वेठीस धरता यावे याचकरता स्कूल बसमधील मुलांचे अपहरण करण्याचा प्लॅन आखलेला आहे. हे तरी सध्या स्पष्ट आहे. काही सुज्ञ नागरिकांनी सदर घटनेची माहिती कळताच त्यांनी घटनेचं गांभीर्य ओळखून तात्काळ पोलीस नियंत्रण कक्ष येथे फोन करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना झाल्या घटनेची कल्पना दिलेली आहे. नियंत्रण कक्ष येथील अधिकाऱ्यांनी त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कल्पना देऊन आदेशाने सर्व यंत्रणा तात्काळ सतर्क करून पोलीस मुख्यालय येथे सदैव तयार असलेल्या QRT पथकाला पुढील कारवाई करण्याचे आदेश झालेले आहेत. आपण पाहतोय QRT पथकातील कमांडो क्षणाचाही विलंब न लावता संपूर्ण तयारीने त्यांना दिलेल्या माहितीच्या आधारे अतिरेक्यांनी ज्या ठिकाणी स्कूल बस मधील मुलांना बंधक बनवून ठेवलेले आहे त्या ठिकाणी येऊन पोहोचणार आहेत. आपण पाहतोय QRT पथक मार्गक्रमणा करते. मुलांना धमकवण्यात आणि बोलण्यात मग्न असलेले अतिरेकी आपल्याजवळ कमांडो फोर्स आल्याचे भान देखील त्यांना राहिलेले नाही. त्याच संधीचा फायदा घेऊन कमांडोजने ऍक्शन प्लॅन तयार केलेला आहे. कमांडोजने आपली लगबगीने जागा घेतलेली आहे. आपण पाहतोय आणि अचानक झालेला सरप्राईज व्हिजिट टेक्निकचा वापर करून स्फोटकांचा वापर करून अतिरेक्यांचं लक्ष वेधलेलं आहे आणि QRT पथकाने त्या बसचा ताबा घेतलेला आहे. अगोदर सतर्क असल्याच्या कमांडोंनी कोणत्याही जीवाची पर्वा न करता गाडीमध्ये असणाऱ्या अतिरेक्यांना यमसदनी धाडलेले आहे. आपण पाहतो स्कूल बस मधील अतिरेक्यांना मारून गंभीर जखमी करून त्यांनी होस्टेज बनवून ठेवलेल्या शाळेतील मुलांची QRT कमांडोजनी सुखरूपपणे सुटका केलेली आहे. अतिरेक्यांनी स्फोट घडवण्याच्या हेतूने कुठल्याही मुलाच्या शरीरावर बॉम्ब वगैरे बांधून ठेवले का हे पाहण्याची काळजी घेतली जात आहे. प्रत्येक मुलाची तपासणी केली जात आहे. मुलांना सुखरूपपणे गाडीच्या खाली उतरवलं गेलेलं आहे. एक कमांडो पूर्ण मुलांची फ्रिस्किंग करतोय, चेकिंग करतोय. आपण पाहतोय एका अतिरेक्याला यमसदनी धाडलेला आहे, तो देखील गाडीच्या समोर पडलेला आहे. सर्व मुलांची फ्रिस्किंग चालू आहे. सर्व मुलांना सुरक्षितरित्या ताब्यात घेतलेलं आहे. त्यानंतर गाडीचा ताबा घेणाऱ्या 2 अतिरेक्यांपैकी एकाला यमसदनी धाडण्यात आणि एकाला गंभीर जखमी करण्यात QRT पथकाला यश आलेले आहे. दहशतवाद्याची देखील तपासणी केली जाते. त्याच्या अंगामध्ये किंवा इतरत्र कुठली वस्तू वगैरे ठेवली का ते बघितलं जात आहे. सुरक्षित अंतरावर झडती घेऊन दुसरा जो गाडीच्या याच्यामध्ये फायर झालेला अतिरेकी आहे, यमसदनी धाडलेला अतिरेकी आहे, त्याला देखील आणलेले आहे. अशा तऱ्हे QRT पथकाने सदर ऑपरेशन यशस्वीरित्या करून दाखवलेले आहे. आओ झुककर करे सलाम उन्हें जिनके हिस्से में ये मकाम आता है. कितने खुश नसीब है वो लोग जिनका खून वतन के काम आता है. जय हिंद. आविष्कार विद्या मंदिर.
आविष्कार विद्या जाति धर्म को छोड़ के सारे आगे
गगन के छोर भारत में भरी उड़ान है। अब आत्मनिर्भर भारत से दूर ना आसमान है। प्रगति और विकास का आनंदोत्सव है। आजादी का अमृत महोत्सव है। ये महोत्सव है नए भारत के निर्माण का, बलिदानों के सम्मान का, महिलाओं के उत्थान का, अब सर्व के कल्याण का। जन जन का उत्सव है, हर मन का उत्सव है। ये महोत्सव है, ये अमृत महोत्सव है। जन जन का उत्सव है, हर मन का उत्सव है। ये महोत्सव है, ये महोत्सव है, ये महोत्सव है, ये महोत्सव है, ये अमृत महोत्सव है, ये महोत्सव है, ये महोत्सव है।
सुंदर असे मनोरे आणि त्याच्यातून अभिप्रेत असलेली ही कमळाची प्रतिमा. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचं 75 हा
रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीची राभा शिर्के प्रशाला आपल्या शाळेच्या अमृत महोत्सवी वर्षात भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सादर करत आहे RVSH 26 जानेवारी 2023. लोककले बरोबरच योगासन, सूर्यनमस्कार. सूर्यनमस्कार हा व्यायाम प्रकार म्हणजे जगाला भारताने दिलेली ही देणगी आणि याचा प्रात्यक्षिक या कार्यक्रमामध्ये आपल्या समोर दाखवली जात आहेत राभा शिर्के प्रशालेच्या विद्यार्थ्यांकडून.